नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये पोह्याचे बॉबी पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हे पापड पहा, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत. मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही, पीठ शिजवावं लागत नाही. झटपट असे अर्धा ते 1 तासामध्ये तुम्ही हे पापड डब्बा भरून तयार करू शकता. पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घ्यायचे आहेत. आता थोडे थोडे पोहे कढईमध्ये काढायचे आहेत आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे सर्व अर्धा किलो पोहे मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत. भाजलेले पोहे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे काढायचे आणि पोह्याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची. अशा प्रकारे छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. सर्व पोह्याची मी या पद्धतीने छान अशी पावडर तयार करून घेतली. आता ही तयार केलेली पावडर जी आहे ना, ती आपल्याला सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे. कितीही बारीक केलं असं तरी छोटे मोठे कण शिल्लक राहतात, ते व्यवस्थित आपल्याला चाळून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे कसं आपले पापड जे आहे ते मस्त असे तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे सर्व पोह्याची पावडर मी सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेली आहे. मसाल्यामध्ये मी या ठिकाणी एक मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, एक मोठा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा पापडखार घेतलेला आहे. त्यासोबतच अर्धा चमचा हिंग देखील लागणार आहे. पापडखार आवर्जून घाला, त्यामुळे पापड मस्त असे हलके फुलके आणि खुसखुशीत तयार होतात. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पोहे आहे, पोहे भरपूर पाणी शोषून घेतात, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाणी जास्तीचं लागणार आहे. पाणी थंडच वापरायचं आहे, गरम वगैरे करून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मऊसूत पीठ भिजवून घेतलेलं आहे. जास्तीचं घट्ट पीठ भिजवायचं नाही. बॉबी पापड तयार करायची थाळी घालून घेतलेली आहे. साच्यामध्ये पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि मस्त असे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत. हे पापड पहा, मस्त असे झटपट तयार होतात. आता जरी तुम्हाला एकमेकांना चिटकलेले वाटत असतील ना, तरीसुद्धा हे घालून झाल्यानंतर ह्याच्या पट्ट्या ज्या आहेत पापडच्या, त्या अशा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात तुटत वगैरे नाही. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व पिठाचे पापड तयार करून घेतलेले आहेत. भरपूर सारे पापड तयार झाले. 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्त असे सुकवले आहेत. पहिला दिवस घरातच पंख्याखाली ठेवले ना तरीसुद्धा चालतात, छान असे सुकतात. पण 1-2 दिवस कडकडीत ऊन देणं आवश्यक आहे. हे पहा, आता हे पापड मस्त असे तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलत आहे. मस्त असे खुसखुशीत झालेले आहे, अजिबात कडक झालेले नाही. लहान लहान चिप्स आणि कुरकुरे खाण्याचा हट्ट धरतात. जर तुम्ही असे पापड वर्षभरासाठी बनवून ठेवले ना आणि चिप्स आणि कुरकुरे म्हणून त्यांना दिले ना, तर मस्त असे आवडीने खातील. हे पहा, छान असे खुसखुशीत झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाहीत. रेसिपी आवडली तर जरूर करून बघा.